Ram Krishna Hare पक्षी अंगणी उतरली
अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती तैसे असावे संसारी जोवरी प्रार्थनाची दुरी वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठून गेला तैसे असावे संसारी जोवरी प्रार्थनाची दोरी एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण ऐसे असता भयकवण तैसे असावे संसारी जोवरी प्रार्थनाची दोरी ऐसियाचा पदर ऐसियाचा पदर ऐसियाचा पदर ऐसियाचा पदर ऐसे पदराचे धनी साधू संत ऋषी मुनी महायोग पीठे तढे भीमरथम वरम पुंडरीकाय दातु मुनीन्द्रम समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परम लिंगम भजे पांडुरंग करू प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमशादि लक्षणम एकम नित्यम विमलम अचलम सर्वार्थी साक्षीभूतम भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते जीवंतु ते सद्गुरु चरण ते नमस्कार होणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा Guru
करा दया तुमचा अनुराधा भलो पवन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जिथे ज्ञान विज्ञान संजीवन जिथे योग विदेश जिथे मानवाला मिळाले मोक्ष सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरो प्रस्तुत प्राप्त प्रसंग श्री क्षेत्र कोंढापुरी आणि गोगवले वस्तीवरती काळूबाई मंदिर पंचक्रोशीतील आजूबाजूचे जमलेले सगळे भाविक तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी म्हणून दाखवलेला अभंग या जगात शांती ब्रह्म म्हणून त्यांची ख्याती आहे. अनेक वेळा जीवनामध्ये अनेक प्रसंग आले. श्रीमंतीच्या बाबतीत जर विचार केला तर त्यांची एवढी श्रीमंती कोणाची नाही. श्रीमंतीचा माज असणारे अनेक मंडळी आपण पाहतो, परंतु शांती ब्रह्म असणारे शांत असणारे नाथ बाबा आणि जीवनामध्ये जीवन जगावं कसं, परमार्थ करत असताना प्रपंच करत असताना प्रपंचातून परमार्थ साधावा कसा आणि या जन्म मरणाच्या राहडगाड्यामधून सुटावं कसं हेच खऱ्या अर्थानं नाथबाबाच्या या अभंगातून खऱ्या अर्थानं प्रतिपादन करतायत. ते प्रतिपादन करत असताना नाथबाबा सांगतायत की बाबा हो, आपण दररोज पाहतो की जीवनाच्या वाटेवरती चालत असताना दररोज आपल्या समोर अनेक प्रसंग येतात आणि प्रत्येक जणांना आपण संसार करत असताना आपल्या अंगणामध्ये प्रपंच ज्या ठिकाणी थाटला त्या अंगणामध्ये पक्षी उतरतात माय बाप्पा. नाथ बाबा म्हणतात तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुमच्या आमच्या प्रपंचामध्ये तुमच्या आमच्या प्रांगणामध्ये आणि दारामध्ये येऊन उतरलेले पक्षी त्या पक्ष्यांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि पक्ष्यांकडे जर लक्ष दिलं तर ते पक्षी अंगणामध्ये उतरतात आणि उतरलेले ते पक्षी हो पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती, ते मात्र गुंतून राहत नाही. तुम्ही आम्ही गुंतून राहतोय का याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे. नाथबाबांना विचारलं असं काय, याच्या पाठीमागचं कारण काय. नाथबाबा म्हणतात पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती. तुम्ही आम्ही सुद्धा त्याच पद्धतीने राहावं, तैसे असावे संसारी जोवरी प्रार्थनाची दोरी. माय बाप्पा हो, तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये जोपर्यंत तुमच्या आमच्या आणि प्रार्थना आहे तोपर्यंत, जोपर्यंत प्रार्थनाची दोरी आहे तोपर्यंतच आपण राहतो. हो, कुणी राहायचं ठरवलं तरी राहता येत नाही, कुणी जायचं ठरवलं तरी जाता येणार नाही बरं. आणि म्हणून जोपर्यंत प्रार्थना आहे तोपर्यंत तुम्हाला मला राहावं लागेल. नाथबाबा म्हणतायत की बाबा
तैसे असावे संसारी जोवरी प्रार्थनाची दोरी. हो, अजून पुढे उदाहरण देऊन सांगतायत की वस्तीकर वस्ती आला, तुमच्या वस्तीवरती कुणीतरी यावं, त्या वस्तीकरानं वस्तीवरती यावं, राहावं. परंतु रात्रीचा प्रसंग उरकला, मुक्काम संपला की सकाळी आपल्या मार्गाने निघावं. म्हणून वस्तीकर वस्ती आला आणि प्रातकाळी निघून या गेला. तैसे असावे संसारी जोवरी प्रार्थनाची दोरी. एवढंच नाही, तुकोबा नाथ बाबांना विचारलं, बाबा हे सगळं जर करायचं असेल, तुम्ही सहजतेने सांगताय, सहज, हो सहज, आणि किती सहज आहे. सहज बोलणे हितोपदेश करोडी सायास संत मंडळी तुम्हाला मला शिकवतात. महाराज तुम्ही सुद्धा कीर्तनाला उभे राहिले, सहज कीर्तनामध्ये अभंग घेताय. याच्यासाठी सूत्र काय आहे, कशाने आमचा उद्धार होईल किंवा कशाने आम्हाला याच्यातून सुटता येईल. नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी शरण ऐसे असता भय कवड. जर तुम्ही त्या भगवंताला शरण गेले तर मग मात्र तुम्हाला भय नाही. हे मात्र सरळ सरळ अभंगाचा भावार्थ आहे. मृदंगावरती ज्यांचा अखंड प्रेम आहे असे मृदंग महर्षी खऱ्या अर्थाने आदरणीय रामहरी महाराज उगले या ठिकाणी उपस्थित आहे. कारण त्या माणसाला तोड नाही. पंचक्रोशीमध्ये खूप गोड वादन ज्यांचं आहे त्यांचं खऱ्या अर्थानं अंतकरणापासून धन्यवाद. त्याचबरोबर ज्यांचं गायनाला साथ आहे ते भागवत महाराज रिंगणे, विदर्भ रत्न म्हणा किंवा शेगावचे असणारे भागवत महाराज रिंगणे उत्कृष्ट गायक आहेत, उत्कृष्ट कीर्तनकार आहेत, स्वरभास्कर आणि खऱ्या अर्थानं खूप भजनामध्ये भजनानंदी आणि खऱ्या अर्थानं आहे. त्याचबरोबर ज्यांची तुम्ही सुंदर चाल ऐकली, लहान लहान मुलं, माझ्या मळाई देवी वारकरी शिक्षण संस्थेचे सार्थक महाराज सुंभळकर असतील किंवा ओंकार महाराज पोल, या दोन गायकांनी सुंदर चाल, इकडेही मुली आहेत खूप गोड गात आहेत, परंतु या दोघांनी सुंदर चाल तुम्हाला ऐकवली. त्याचबरोबर आमचे छोटे बंधू जे जे कीर्तनकार आहेत आणि खऱ्या अर्थानं माऊली महाराज पवार ज्यांना तुम्ही सगळे परिचित आहात ते या ठिकाणी उपस्थित आहेत. मळाई देवी वारकरी शिक्षण संस्थेचे सगळे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही आणि विभोर अंतकरणाने आज या पुण्यस्मरणाच्या दिलीप बाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तुम्ही उपस्थित आहात. तुमचंही खऱ्या अर्थानं ऋण व्यक्त करतो. त्याचबरोबर ज्यांनी उत्कृष्ट साऊंड सिस्टम आपल्याला दिली ते साऊंड सिस्टम वाले त्यांचंही अंतकरणापासून धन्यवाद. ज्या बाबांनी विना घेतला, आता विना घेतल्यावर माळ घालायलाच लागते बरं, ज्यांनी विना घेतला आणि त्यांचंही अंतकरणापासून धन्यवाद. वास्तविक पाहता माय बाप्पा हो, आपण सगळेजण उपस्थित आहे. हे छोटस कीर्तन आहे, खऱ्या अर्थानं परंपरा मोठी आहे, परंतु माझ्यासारखा एक सामान्य कीर्तनकार आणि तुमची सेवा करण्याचं परम भाग्य लाभलं. आणि ते चाललेलं कीर्तन खऱ्या अर्थानं आपल्याला अनेक वर्ष पाहता यावं म्हणून या ठिकाणी आमचे परम मित्र रामभाऊ जोरळेकर, त्यांचा ईश्वरी रॉकस्टार हा युट्यूब चॅनल आहे आणि ते या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे अंतकरणापासून ऋण व्यक्त करतो. आपण कीर्तन रूपी सेवेकडे परावृत्त होत असताना आज या कुटुंबामधले 1 वर्षापूर्वी गेलेले आणि दिलीप दत्ता, 1 वर्ष उलटलं मायबाप जाऊन, जीवनाची 7 संकट भोगत असताना, जीवन यात्रा खऱ्या अर्थानं भोगत असताना आज मात्र त्यांच्या पाठीमागे असणारे त्यांची 2 मुलं, त्याच्यामध्ये तुषार डिप्लोमा करतोय. 1 वर्ष झालं बाबांना जाऊन, वडिलांना जाऊन, परंतु न खचता न डगमगता आईने दिलेला धीर, आजोबांनी दिलेला धीर, चुलत्यांनी दिलेला धीर, आणि म्हणून खऱ्या अर्थानं तो न डगमगता आणि डिप्लोमा करतोय. त्याचबरोबर 2 नंबरची मुलगी आहे, तिचं नाव ऐश्वर्या. ऐश्वर्या 11वी मध्ये शिक्षण घेते आणि सगळ्यात छोटा मात्र सोहम आहे, तो इयत्ता 6वी मध्ये आणि खऱ्या अर्थानं शिकतोय. एवढं छोटं कुटुंब आहे. खऱ्या अर्थानं ही लहान लहान मुलं आणि खऱ्या अर्थानं ज्या काळामध्ये आपला बाप आपल्या पाठीशी उभा असावा, आपण हक्कानं ज्याच्याकडे मागावं
ज्याच्या जवळ जाऊन बोलावं तेच असणार छत्र आणि भगवान परमात्म्यानं 1 वर्षापूर्वी चोरलं मायबाप. त्याचबरोबर दुःखांकित असणाऱ्या त्यांच्या गंगा भागीरथी भारती दिलीप गोगावले यांच्याही अंतकरणाला दुःख आहे. परंतु हिंदू सनातन धर्माच्या नियमानं त्यांचं श्राद्ध करावं ही भूमिका अंतकरणामध्ये आहे. त्याचबरोबर 4 चुलते आहेत. त्याच्यामध्ये सुखदेव आनंदराव गोगावले असतील, नारायणराव अर्जुनराव लक्ष्मणराव आनंदराव गोगावले हे 4ही चुलते आणि थोरला जो बंधू होते आणि त्यांचेच विठ्ठलराव आणि त्यांचे चिरंजीव हे दिलीपराव 1 वर्षापूर्वी आपल्यातून गेले. मोठ्या अंतकरणाला दुःख आहे आणि म्हणून भाव विभोर अंतकरणाने तुम्ही या ठिकाणी उपस्थित झाला. ज्यावेळेस दुःख येतं मायबाप त्यावेळेस सगळे मात्र धावून येतात आणि म्हणून अशा या खेळीमेळीच्या वातावरणामुळे या दुःखात अंतकरणाने भरलेल्या वातावरणामध्ये आपण पुण्यस्मरण साजरं करतोय. विठ्ठला विठ्ठला आणि म्हणून कीर्तन रूपी सेवेसाठी म्हणून दाखवलेला अभंग तुमच्या लक्षामध्ये आला. सहज नाथबाबांनी आम्हाला मार्गदर्शन करत असताना सांगितलं. मी मगाशीच बोलून गेलो की कीर्तनकारांची वेलचेल आहे, पण हे कीर्तन घेत असताना मात्र अंतकरणाला चटके बसतात. काय बोलावं, काय सांगावं. आणि जीवनामध्ये जीवन जगत असताना भगवान परमात्मा कधी कधी आघात करतो, कधी कधी काळाचा घाला मायबापावर पडतो. परंतु त्या नियमाला त्याच्यामध्ये मात्र अनेक जन्माचं कर्म, अनेक जन्माची वासना, आपल्याला जो देह मिळालाय त्याचंही कारण तेच आहे. कशामुळं? आम्हाला कर्मामुळं देह मिळाला, आम्हाला वासनेमुळं देह मिळाला. एवढंच काय, आम्ही पाप पुण्य केल्यामुळं पाप पुण्य करून समान झालं म्हणूनच तुम्ही आम्ही इथं आलो मायबाप. त्यातली त्यात इथं येण्याचं परम भाग्य तर वेगळं आहे. जन्माला आलो, नरदेहाला आलो आणि नरदेह प्राप्त झाल्यानंतर, कारण तसं पाहिलं तर अनेक गोष्टी दुर्लभ आहेत, दुर्लभ आहेत. परंतु नरदेह प्राप्त झाल्यानंतर नरदेहाला येऊन हानी करू नका, बस एवढं महत्वाचं आहे. कारण नरदेहाला येऊन जर तुम्ही आम्ही हानी केली, नरदेह उत्तम मिळालेला आहे आणि उत्तम नरदेहाला मिळाल्यानंतर ज्याच्यासाठी आलो ते जर काम केलं नाही तर मग मात्र अडचणी येते. फेरा पडे. बरं, तुम्ही आम्ही जर चुकवलं, आता काय झालं तुम्हाला सांगतो. सहज येत असताना हंबीर बाबांना फोन केला, म्हटलं कुठं थांबायचंय, कुठं यायचंय. गोगावले वस्ती त्यांनी सांगितलं बरोबर, पण मला वाटलं खाली आहे का काय. आणि म्हणून महाराजांची गाडी भरधाव वेगाने कोल्हापुरीच्या चौकात जाऊन उभी राहिली. कुठं कुठं तिकडं नाही, इकडं कोल्हापुरीच्या चौकात. आणि चौकात उभी राहिल्यानंतर महाराजांचा फोन आला, मी कोल्हापुरीच्या चौकात उभा आहे, कुठं जावं लागेल. म्हणलं आता वर्म चुकलंय, परत फेरा घ्या. परत सुरूच.
वळायला मध्ये पेट्रोल पंपाशिवाय जागाच नाही, म्हटलं खाली जा, वळून परत या. कारण चुकलं वर्म की फेरा आहे, आपलंही जीवनामध्ये तसंच आहे. भगवंताची भक्ती वास्तविक पाहता हे सगळं कुणी केलंय हे मात्र आपल्या लक्षात राहत नाही. 1 वर्षापूर्वी गेलेले बाबा दिलीप बाबा असतील किंवा हे सगळं का घडतंय याच्या पाठीमागचं कारण मी माणसं जाणून घेणं आणि तुम्हाला आम्हाला क्रमप्राप्त आहे. कारण हे का घडतंय, तुम्ही आम्ही भक्ती करतोय का, तुम्ही आम्ही भक्ती करत असताना भगवंताची सत्ता जिथं आहे तिथं आपण सावध होऊ लागेल. हे कीर्तन करत असताना कीर्तनाने काय होईल, कीर्तन कशासाठी करावं, कीर्तनाने प्राप्ती काय आहे याचा विचार मात्र आपण करत नाही. कीर्तन कलियुगामध्ये जर केलं तर म्हटले देव सुद्धा भेट देतो, तुम्हा आम्हाला देतो न देतो. अनेक वर्षापासून तुम्ही आम्ही कीर्तन मायबाप ऐकतो, परंतु नागबाबा मात्र म्हणतात आता सावध व्हा. काय करा, सावध झालं पाहिजे. आता इथं पब्लिक मंडळी तुम्ही बसलेले आहात, आपण सावध होण्यासाठी काय करतो, वसावध होऊन बजनी लागा महाराजांनी प्रमाण दिलं, सावध होऊन भजनी लागा. काय करावं लागेल, अरे सगळ्या साधू संतांनी सांगितलं त्या देवाला कैवारी करा, आम्ही मात्र कैवारी करत नाही. कारण आम्हाला वाटतंय की आयुष्यभर कमवलेला पैसा आम्हाला सुखात ठेवेल. आयुष्यभर आम्ही पैसा कमवतोय, पैसा 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 कमवतोय, आयुष्यभर कमवलेला पैसा आम्हाला सुखात ठेवेल. हो, कारण ज्यावेळेस अडचणीच्या काळात उपयोगी काय येतं म्हणले, पैसा येतो. हो, पैसा येतो आणि म्हणून आम्ही सगळे तुटून पडतो रात्रंदिवस. मी म्हणत नाही पैसा कमवायचा नाही, पुरुषार्थ आहे तो. 4 पुरुषार्थ आहे, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. त्याच्यामध्ये 3 नंबरचा अर्थ जो पुरुषार्थ आहे तो पैसा आहे. परंतु मला पुढे जाऊन सांगायचंय की वृद्धकाळामध्ये शेवटच्या काळामध्ये पैसा उपयोगी पडेल, पैसा गरजेचा आहे म्हणून आयुष्यभर पैसा कमवला आणि अडचणीच्या काळात पैसा उपयोगी येईल ही भूमिका अंतःकरणाची आहे. आमची तयारी मरणाची आहे. अंतःकरणाची नाही, आमची मरणाची तयारी आहे. मी त्याच्याही पुढे जाऊन सांगेल, अरे ज्या भगवंतावरती आपली श्रद्धा आहे, ज्या भगवंतावरती आपली निष्ठा आहे, त्या भगवान परमात्म्याचा आपण झालो की अडचणच येऊ देणार नाही. त्या भगवंताची भक्ती जर आपण चांगली केली तर अडचणीच्या काळात पैसा उपयोगी आणण्यापेक्षा अडचणच आली नाही तर पैशाची गरज काय. म्हणून पैशापेक्षा महत्व भगवंताला ज्यावेळेस तुम्ही आम्ही देतो ना मायबाप, त्यावेळेस तो भगवान परमात्मा आपल्या पुढे मागे उभा राहतो. नवे नवे आपल्याला खऱ्या अर्थानं जीवन यात्रा सुफल आणि सोज्वल करण्याची आणि भूमिका खऱ्या अर्थानं भगवान परमात्मा करत असतो. असं पाहता तुम्हा आम्हाला देह दिलाय. हो, दुर्लभ गोष्टीमध्ये असणारा नरदेह दुर्लभ गोष्टी आहेत. त्या दुर्लभ गोष्टीमध्ये खऱ्या अर्थानं नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. असा दुर्लभ देह तुम्हा आम्हाला प्राप्त झाला. कशा पद्धतीनं, जसं कावळ्याच्या हातामध्ये पावला देह
काकटाळे न्याय. आंधळ्याच्या हातात जसा कावळा सापडावा, कावळा सहजासहजी सापडणार तोही एक पक्षी आहे. कावळा सहजासहजी सापडणार नाही, कारण तो चतुर आहे, तो सावध आहे. आणि असा सावध असणारा कावळा जसा आंधळ्याच्या हातामध्ये सापडावा तसा नरदेह आपल्याला मिळाला. नरदेहाचं जर कारण मीमांसा पाहिली तर मी मगाशी सांगून गेलो, आपल्याला 3 कारणामुळे हा देह मिळाला. 3 कारणामुळे देह मिळाला. त्या देहाला सांभाळीत असताना, त्या शरीराला सांभाळीत असताना अनेक जणांनी सांगितलं, साधू संतांनी सांगितलं, बाबा हा देह कसा आहे, हा देह नाशवंत आहे. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. हे तुम्ही सगळ्यांनी ऐकलं, तुमच्या लक्षात आलं हा देह नाशिवंत आहे. अरे का आईनं मुलाला, लेकराला उपदेश करत असताना मदलसा नावाच्या राणीनं मुलाला सांगावं, बाळा हा देह नाशिवंत. महाराजांनी प्रमाण दिलं. असणाऱ्या त्या मदलसा नावाच्या राणीनं त्या मुलाला उपदेश करत असताना सांगितलं, बाळा आताच्या आया काय सांगतात त्याच्यावरती विचार करा. त्यावेळेसची परमार्थिक असणारी ती मदलसा नावाची आई आपल्या 6 वर्षाच्या लेकराला उपदेश करताना सांगते, बाळा हा देह जो आहे ना हा नाशिवंत आहे. हो, मलमूत्राचा बांधा आहे, त्याच्यामध्ये दुर्गंधी आहे, रव रव दुर्गंधी, कृमी कीटकांचा सांधा. बाळा याच्या जास्त नादी लागू नको. बरं, आमचे सद्गुरु श्रीपाद बाबा चव्हाण गोटीचे सांगायचे, महाराज आयुष्यभर बाबांनी एकाच ओळीवरती प्रवचन करावं. बाबांनी सांगावं, या देहाची बांधडी न पडीजे, सुख दुःखाच्या सागरी न बुडीजे, सुखे सुकृपा घडीचे माझियाची अंगा. अरे त्या सुखा या देहाच्या बांधडीत पडू नका, कारण हा देह कसा आहे, हा देह तुम्हाला नाशिवंत आहे हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला माय बाप्पा. हो, परंतु नाशिवंत असणारा देह हो काय चांगला आहे त्याच्यावरती विचार मांडत असताना सरा पटपट पटपट पटपट. कारण इथं जागा सोडता आली तर सगळीकडे सोडता येईल. मला सोडायचं सांगायचंय आपल्याला. धरायचं खूप सवय लागली, सगळ्याच गोष्टी आपण धरून ठेवतोय. एसटी मध्ये जातो, एसटी मध्ये एसटी महामंडळाची आहे, सरकारने केंद्र शासनानं तुमच्या प्रवासाची सोय व्हावं म्हणून एसटी पाठवली महाराज. त्या एसटी मध्ये सुद्धा गेल्यानंतर आपल्याला 1-अर्ध्या-पाऊण तासाचा प्रवास करायचा असतो, पण जागा सुटत. बसलेल्या जागेवरती दुसऱ्यानी यावून म्हणे मी रुमाल टाकला होता तेव्हा ते जमत नाही, मी धरली. हो माझी आहे, एसटी तुझी नाही, जागाही तुझी नाही, सीटही तुझं नाही, तुला जरा वेळानं उतरावं लागणार आहे. म्हणून अहंकार त्या गोष्टीचा करू नको, कारण हे कधी तो बुडबुडा फुटेल सांगता येत नाही. म्हणून सावध होई मुडा.
अजून तरी सावध होय मोडा होय मोडा होय मोडा ही आपली नाहीये. शरीर सुद्धा आपलं नाहीये. देह सोडीला संसार सोडायचं काम करायचं बरं. कारण हे जर सुटलं नाही ना माय बाप, हे सुटलं नाही ना खूप अवघड आहे. कारण मग मात्र बळच यमाचे यमदंड बैसतील. सोडून घ्यावं लागेल, ओढून न्यावं लागेल. आणि ज्यावेळेस ओढून न्यायची वेळ येते ना माय बापा हो, त्यावेळेस अंत काळामध्ये आणि खऱ्या अर्थानं ती साथ सुटत असताना अनेक वेदना यातना होतात. म्हणून सावधानी व्हावं लागेल. कधी सावध व्हायचं याचं गणित सांगत असताना साधू संतांनी सांगितलं, बाबा हो मरणाआधी सावध व्हावे, आपले स्वहित करून घ्यावे. हे सगळं साधू संतांनी सांगितलं. त्याचं कारण मात्र वेगळं आहे माय बाप. मी सांगत होतो हा शरीर असणारा हा देह नाशिवंत आहे. खऱ्या अर्थानं मळमूत्राचा बांधा आहे. याला कितीही सजवलं हो, कारण फरक साधू संतांनी सहज सांगितलं. सहज बाबा सांगायचे म्हणे, प्रत्येक प्राण्याचं काही ना काही कामाला येतंय म्हणे, काही ना काही. अरे ते मेंढरू बकरू प्रत्येक गोष्टीचं काही ना काही त्याचं कातड दूध देते, उपयोगाला येते. एवढंच काय म्हणले, गाया म्हशी बैल आपल्या दावणीला बांधलेली असतात. दावणीला बांधलेले बैल ज्यांना ज्ञान नाही असे असणारे बैल सुद्धा त्यांचं म्हणले शेण आई घेऊन येते आणि सारवण करते. प्रत्येकाचं कोणाचं कातड, महाराज जे खोड वाजवतायत, जे मृदुंग वाजवतायत, ते सुद्धा एका प्राण्याचं कातड आहे. ते कामाला आलं बाबा, काही ना काही कामाला येते. आपलं काय कामाला आलं? आपलं मात्र काहीच कामाला येत नाही, म्हणून नाशिवंत आहे. परंतु साधू संतांना विचारलं, खरंच सगळं नाशिवंत आहे. जर नाशिवंत असेल तर ते दिलं कशासाठी, का द्यावं? याला सगळ्यात विशेष महत्व दिलं. कारण 84 लक्ष योनी 83,999 योनी बनवत असताना विशेष महत्व याला दिलं. आणि या देहाला खऱ्या अर्थानं चांगलं कसं म्हणावं, किंवा नाशिवंत तुम्ही म्हणता, याचा उपयोग चांगला जर होणार नसेल तर हे का दिलं? तर साधू संतांनी सांगावं, बाबा शरीर असं आहे, शरीर उत्तम आहे, शरीर चांगलं आहे, पण कधी याच देई Yeah.
प्रसाद येईल याची देही घडे देवाचे भजन. बरं, देवाचं भजन जर घडायचं असेल तर या देहाने घडतं. एवढंच नाही, साधू संतांनी सांगितलं शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसले शरीर साध्य. या शरीरानं साध्य केलं तर परब्रह्माची प्राप्ती होते. नवे नवे या देहाचे साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार भगवान परमात्म्यानं कृपा केलेला आपल्याला अधिकार निर्माण करून दिला. या देहानं आपण त्या भगवान परमात्म्याला जोडू शकतो. परंतु नाग बाबा म्हणतायत जरी हा देह तुम्हाला दिला असेल अनमोल किमतीचा देह, त्याची किंमत मायबापाव करता येणार नाही, करताच येत नाही. वास्तविक पाहता तुमच्या आमच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग येतात. काल परवा दिवशी एक प्रसंग घडला मायबापाव. नाशिक रोड वरती पुणे नाशिक रोडनी 2 बस रात्रीचा प्रसंग आहे. एशियाड बस 2 समोरासमोर धडकल्या. रात्री 4:30 वाजता कांठळ्या बसवणारा एक आवाज निर्माण झाला मायबापा, आवाज निर्माण झाला. आजूबाजूला गावामध्ये असणारे लोक जागी झाले. आपल्याही रस्त्याला अनेक वेळा असे प्रसंग घडतात, कारण आपण नगर रोडच्या बाजूला राहतो ना. आणि असा प्रसंग घडला, कर्कश असा आवाज झाला आणि 2 बसचे समोरासमोर धडक झाली. धडक झाल्यानंतर तिथं त्या गाडीमध्ये बाजूच्या आजूबाजूचे मंडळी ग्रामस्थ जमा झाले आणि त्यांनी शोध घेतला काय झालं असेल म्हणून. शोध घेत असताना पाहिलं मायबापा हो, त्या दोन्ही बसमध्ये असणारे जवळजवळ 33 प्रवासी आहे तिथं बसलेले तसेच यहलोक सोडून गेले होते. किती? 33 प्रवासी यहलोक सोडून गेले. मला सांगायचंय त्याच्यामधले 12 प्रवासी असे होते त्यांचे हात पाय मोडले होते, कुणाचं डोकं फुटलं होतं, हो, कोणाला अनेक इजा झाल्या होत्या, दुखापती झाल्या होत्या. 12 असे होते. 33 गेले, 12 हो. आणि खऱ्या अर्थानं दुखापत झाली, हातपाय मोडले. पण त्याच्यामध्ये 4 प्रवासी मायबापा असे होते की त्यांच्या केसालाही धक्का लागला. मला तुम्हाला विचारायचंय की काय दिलं असेल त्यांनी? कंडक्टरला जास्त पैसे दिलते का? हो. काय केलं होतं? त्यांच्या बँकेत बॅलन्स होता का? अरे काय पाहिलं असेल भगवान परमात्म्यानं? काय पाहिलं असेल त्या यमराजानं? अनेक जणांना दुखापती झाल्या, 33 जीव जाग्यावरती गेले. पण ते 4-5 जण जे होते ते आहेत तसेच वाचले. त्याचं कारण जर संतांना विचारलं तर संत म्हणतात त्यांचं भाग्य उजळलं. त्यांच्या जीवनामध्ये असणारं त्यांनी केलेलं पुण्यकर्म, त्यांनी केलेलं हिताचा विचार आणि त्यांनी केलेली भगवंताची संगत त्यांच्या कामाला आली. सोडविल त्या यमापासून तुम्हाला सोडवणारा कोण आहे? कारण अनेक शेजेची कामीन अनेक जणांनी प्रयत्न केला सोडवण्याचा. आपणही कोरोनाच्या काळामध्ये आपले असणारे अपतेष्ट बाई पाहुण्यांना वाचवण्यासाठी अथक परिश्रम केले मायबापाओ. परंतु राहिले का याच्यावरती विचार जर केला तर ते आपल्या हातात नव्हतं. आपल्या हातामध्ये जे होतं ते केलं मायबापाओ. आणि म्हणून ते जे पुण्य शिल्लक आहे, तुम्ही म्हणाल महाराज ते पुण्य कसं शिल्लक राहतं? सहज आहे, सहज. अरे तुम्ही केलेलं दान, तुम्ही केलेलं पुण्य, कारण तिथं गेल्यानंतर आपण सहज इथं बसलेल्यापैकी बाहेर देशात कोण कोण गेलं? मी पण बाहेर देशात गेलो नाही, परंतु आता हो राम मंदिर पाहायला अयोध्येला गेलो म्हणले, तिथून गोरखपूर पासून नेपाळ जवळ आहे. चला महाराज, आम्हालाही काय काम नव्हतं, म्हणलं चला तर चला. तिकडं ज्यावेळेस नेपाळमध्ये गेलो,
आपल्या एका रुपयाचे तिकडं 16 रुपये होतात नाही, पैसे वाढले आमचे. तिथं गेल्यावर मला जरा बरं वाटलं, मनाला पैसे डबल करण्याचा योग आला. म्हणलं 1 रुपयाला 16 झाले, किती वाढले. तिथं गेल्यानंतर एकाचे 16 झाले. करन्सी बदलून दिली त्यांनी, दुसऱ्या नोटा दिल्या, त्या हिरव्यागार वेगवेगळ्या. एक चोरून आणायची होती पण आणता आली, आणि आणली असती तरी इकडं किंमत राहिली, त्याची किंमत इकडं होत नाही. म्हणून तिथं मिळालेली करन्सी जरी 1 रुपयाचे 16 झाले ते तिथंच होते. इथं आलं की परत जागेवरती येतो. मग काय करावं लागेल म्हणले महाराज, या देशातली संपत्ती, या देशातला पैसा शेजारच्या देशामध्ये सुद्धा चालल. दुबईला जाणारी मंडळी तिकडे गेलं की करन्सी चेंज करावी लागते विमानतळावरती. तसं तुम्ही आम्ही जीवनामध्ये कमवलेलं हे धन, हे संपत्ती पुढं मात्र कामाला येणार नाही. म्हणून महाराजांनी सांगितलं, तिथं जर संपत्ती, तिथं जर धन, तिथेही करन्सी जर चेंज करायची असेल तर काय करावं लागेल. अरे अन्नदान करावं लागेल, ज्ञानदान करावं लागेल. अनेक मार्गाने सहजतेने आपण ज्यावेळेस ती पैसे देतो ना, ते पुण्याच्या स्वरूपामध्ये आपल्या खात्यावरती जमा होतात, आणि तिथं मात्र ते कामाला येतात. म्हणून सावध, कारण परिस्थिती कधी बदलेल सांगता येत नाही. तुमच्या कॅलेंडर वरती जर पाहिलं तर महिना श्रावण आहे, आणि उन्हाकडे पाहिलं तर भाद्रपदाचा अनुभव आहे. मग नेमका महिना कुठं आहे, भगवंतही विसरला की काय, असा अनुभव येतो. आणि म्हणून काय करायचंय, आपल्याला तिथपर्यंत जायचंय. बरं, संकल्पित वेळेमध्ये आपल्याला कीर्तन रूपी सेवा संपन्न करायची, आणि म्हणून हरिभक्ती करावी लागेल. तुम्ही आम्ही हरिभक्ती करत असताना कशा पद्धतीनं करावं, आम्हाला तिथपर्यंत जायचंय की खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हालाच नाथ बाबांनी त्या पक्षाची उपमा दिली. पक्षाच्या सारखे तुम्ही आम्ही पक्षी आहोत. तुम्ही कोण आहात? हो, तुम्ही आम्ही कोण आहेत? अरे तुम्ही आम्ही सुद्धा पक्षी आहोत, आणि पक्षाच्या अनुभवातून आणि तुम्हा मला हा संसार आणि मायबापावर दिला, पण आम्ही मात्र गुंतून राहिलो. नाथ बाबा म्हणतात, गुंतून राहू नका अभंग. पक्षी अंगणी उतरती, पक्षी कशासाठी वाजवायच्या ते आपण ठरवायचंय. कधी कधी भगवंताला आनंद व्हावा म्हणून वाजवावे का, कारण त्याच्यावरती काही जीएसटी नाही, त्याने काही त्रास होत नाही. फक्त एक अडचण अशी आहे, जर इथं टाळ्या तुम्ही वाजवल्या नाही हरिकीर्तनामध्ये, भगवंताचं भजन चाललेलं असेल तर टाळ्या वाजवत चला. त्याने फायदा तर तोटा निश्चित नाही, फायदा होईल. आणि जर नाही वाजवले तर तोटा होतो मायबाप. आणि पुढच्या जन्मामध्ये देव म्हणतो इथं नाही वाजवत ना,
एवढा अहंकार झाला का रे? आणि मीच दिलं ना सगळं, शरीर मी दिलं, हो दिले इंद्रिय हात पाय, तुम्ही सगळे पाठ आहात. असल्या गोष्टीला चलाक मंडळी आहेत, त्यातली त्यात कोल्हापुरी परिसर म्हटलं की विचारू नका. परमार्थ उच्च कोटीचा परमार्थ जिथं पिकतो फळतो आणि सगळ्यांना कळतो ती कोल्हापुरी आहे माय बाप. म्हणून टाळे वाजवले इथं नाही वाजवले की पुढच्या जन्मात ते तिकडच टोल नाक्या उभं करेल. मजा इथं टाळे वाजवण्यापेक्षा इथं वाजवत चला. मी काय सांगत होतो? म्हणा म्हणा कीर्तन सांगतोय बाबा, तू दुसरं काय सांगणार? तुला येतं तरी काय म्हणावं कीर्तन सोडून? हा कीर्तन. आणि म्हणून आज नाथ बाबा म्हणतायत पक्षी अंगणी उतरती टीका कंटोनिया राहती. पक्ष्यांमध्ये आपल्यामध्ये तुलना करत असताना नाथ बाबा म्हणतात ते पक्षी अंगणात येतात. माझ्या आईने त्यांना दाणे टाकावेत. दाणे, जी आई दाणे टाकते, आता दाणे टाकणाऱ्या आया राहिल्या, हो ते इकडं नको तिकडं दाणं टाकते. नाही नाही नको तिकडं भाभी तेरा देवर, नको नको तिकडं दाणे टाकतील. पण इथं मात्र त्या पक्ष्यांवरती प्रेम करणारे जीव राहिले नाही, त्या आया राहिल्या नाही. भाभी तेरा देवर म्हणलं की लगेच तिकडं आठवतोय, जावं लागतंय. आणि म्हणून नको तिकडं दाणे टाकण्यापेक्षा इथं पक्ष्यांना दाणे टाकले. पक्ष्यांमधला बदल. आणि आता पक्ष्यांचा विषय निघाला की तुमच्या डोक्यात लगेच पक्ष. आमचा कोणता पक्ष? आमचा एकच पक्ष, आमचा हरिनामाव लक्ष. पक्षाच्या नादी आम्ही लागत नाही. कुणी कोणत्याही पक्षात उड्या मारू द्या, शेवटी आमच्या पक्षात यावं लागतं. विठ्ठला भरोसाच राहिला नाही माय बाप कोणाचा. क्या भरोसा आहे? त्यांनी सांगून ठेवलं आणि म्हणून इथं भरोसा राहिलो नाही. सकाळी एकाचा झेंडा, संध्याकाळी दुसऱ्याचीच पताका. कोणता मी झेंडा घेऊ? ती काय करावं? मग सगळ्यात महत्वाचा आहे तो आमच्या विठोबाचा झेंडा. बरं पक्षांवरती आपण बोलत होतो. असो भगवान परमात्मा पक्ष पक्षी अंगणामध्ये उतरतात माय बाप. पक्षामध्ये चांगले गुण आहेत. तुमच्यात कुठले चांगले गुण आहेत हे जर विचार केला तर म्हणले जवळ सगळे. कारण दुसऱ्याचं चांगलं झालेलं अजिबात बघवत नाही, हा एक आमच्यात उत्तम गुण आहे. कोणाचं चांगलं झालं की पोटात दुखायला लागतं. माझ्या कधीच पोटात दुखत नाही. कोणाचं चांगलं झालेलं पाहूनही नाही, ज्यादा खाऊनही नाही, आणि कोणाचं खातही नाही. कोणी निंदा कोणी महाराजांनी प्रमाण दिले. कुणी मंदा कोणी निंदा. मी सांगत होतो आपला काय आहे धंदा, तो स्वहिताचा धंदा करून घेतला तर बरं झालं. कारण स्वहित त्याला कळलं, त्याने स्वहित त्याला कळतो ना, जो स्वहिताच्या ठिकाणी जागा आहे तो मात्र बाकीच्या गोष्टीत गुंतत नाही. मला एवढंच सांगायचंय. एक दिवस तुमच्या इकडं वातावरण छान आहे, पाऊस पडून गेलेला आहे आणि रात्रीचं ते चमचम चमचम चमकत आहे, त्याला काय म्हणतात? काजवा आहे. आणि तो काजवा रात्रीचा चमकत होता. कधी चमकतो तो? रात्रीचा चमकतो माय बाप. रात्रीचा तो काजवा चमकत होता आणि त्याच्या पाठीमागे एक साप लागला. कोणाच्या? काही संबंध नाही.
काहीच संबंध नाही. आणि काजव्याच्या पाठीमागे लागलेला तो साप, त्या सापाला काजवा म्हणतोय, हे बघ मी जर विचार केला तर तुझ्या बापाला सापडणार नाही, मी विचार केला तो कोणाच्याच बापाला सापडणार नाही देव सोडून. पण मला एक प्रश्न पडलाय, तू माझ्या पाठीमागे लागलाच का? कशामुळं? काय कारण आहे तुझं माझ्या मागे येण्याचं? तुझ्या वाटेला गेलो नाही, हो, तुझ्या घरात कधी घुसलो नाही, तूच आयत्या वेळावर आहे, तू आयत्या वेळावरच आहे, मी मात्र तुझ्या वाटेला आलो नाही. अरे काहीच संबंध नाही, तू माझ्या मागे का लागला? याचं कारण काय? त्यावेळेस साप आणि त्या काजूला उत्तर देतोय म्हणे, तू दिसतोय ना, आपण लहानपणी आम्ही पण दिसलं ना की त्याला पळायचं, पकडायचं. मी पकडला एक दिवस, घरात नेऊन जाऊन पाहिलं तर एवढीच पांढरी आळी होती आणि त्याच्या पाठीमागचा भाग चमचम चमचम चमकत होता. असा असणारा काजवा, हो, काळ्याच्या पेटीत भरायचे आणि ठेवायचं, काही कारण नव्हतं, बंदी बनवायचं त्यांना, कशासाठी केलं तेही कळत नव्हतं. असो ते बालपण, आणि त्याच्या चमकण्यावरती आम्ही फिदा आहे, खुश आहे. आणि म्हणून साप त्याच्या पाठीमागे लागलाय. सापाला विचारलं, सापा, अरे देवा, अरे तू माझ्या पाठीमागे लागला, काय कारण आहे? मी तुझ्या वाटेला नाही. त्यावेळेस साप त्याला म्हणतो, बाळा मला तू आवडतोस, मला तुला पकडायचंय, मला तुला धरायचंय. म्हणे का? तर तू चमकतो. नाही बा, या संसारामध्ये सुद्धा काही मंडळी अशी आहेत ती चमकत राहतात आणि चमकत राहतात म्हणून त्यांना मारण्याच्या पाठीमागे, त्याला संपवण्याच्या पाठीमागे अनेक साप, हो, त्याच्या पाठीमागे पळत असतात. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, जो चमकतो त्याच्या पाठीमागे साप लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कारण अज्ञानाच्या पाठीमागे लागेल न लागेल, पण सज्ञानाच्या कंठाला मात्र आणि ते झोंबल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सावध राहणं गरजेचं आहे. काजव्यांनी आपलं चमकणं सोडू नये, पण सापापासून सावध राहणं गरजेचं आहे. आणि म्हणून नागबाबांनी सांगितलं, बाबा हो, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून राहती. तुम्ही आम्ही मात्र गुंतून राहिलो की न राहिलो याचा विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल महाराज कीर्तन लांबत चाललंय, वेळ संपत आली. मी सावध करतोय की वेळ संपण्या अगोदर कीर्तन संपवणं आपल्याला गरजेचं आहे, कारण वेळेच्या आधी सावध होणं गरजेचं आहे. कारण वेळ निघून गेल्या उपयोग. 12:30 वाजता मी आलो असतो, तुम्हाला म्हणलं असतो बसा कीर्तन सांगतो, तुम्ही म्हणले असते निघत. किंमत, वेळेला किंमत आहे आणि वेळ सावधतेने पाळणं गरजेचं आहे. म्हणून तुम्ही सावध व्हा. पक्षांमध्ये चांगले गुण काय आहेत मी तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या आपल्यामध्ये एखादा चांगला गुण असेल तर मला सांगा. हो, पक्षांमध्ये चांगले गुण असे आहेत की खऱ्या अर्थानं पक्षी दुःखी कधीच दुःखी नसतात. ते पक्षी असतात. पक्षी कधी दुःखी आहेत? कधीच नाही. त्यांना पटांगणात प्रांगणामध्ये खायला टाकलं की ते उड्या मारतात. काय करतात पक्षी? काय करतात? चालताना उड्या मारत चालतात. आम्ही पण उड्या मारतो. कधी? बरेच तर वरातीतच मारतात, कारण त्याला तेच महत्वाचं वाटतं. पण काही मात्र तरुणा भाग्यवंत नाचतो, इथं नाचतो. आणि पांडुरंग परमात्म्यानं सुद्धा नाचला होता, पण नामदेवाच्या कीर्तनात आम्ही नाचतो. वरातीमध्ये जाऊन नाचण्यापेक्षा हरी कीर्तनामध्ये नाचू. कीर्तनाचे
महाराजांनी सांगितलं नाचुंगी नाचुंगी नाचुंगी. एक भगवंताची लाडकी असणारी भक्त म्हणते हरी गुण गावत नाचुंगी किंवा नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी इथं नाचणं गरजेचं अन्य जगी तो खूप सुंदर प्रमाण आहे. साधू संतांनी सांगितलं त्यांना धन्यता देत आहेत. जो हरी रंगामध्ये हरी कीर्तनामध्ये त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये नाचतो ना त्याला साधू संतांनी धन्यता दिली. मागव उत्कृष्ट प्रमाणे या ठिकाणी महाराजांनी सांगितलं. कारण एवढे प्रमाण देणारे असले तर 4-4 तास कीर्तन त्याची अनुभव आहे अनुभूती आहे. आणि म्हणून उत्कृष्ट असं प्रमाण या ठिकाणी आलं. आपण एका मुद्द्यावरती आलोय. पक्षांचा चांगला गुण आहे नाचणं. प्रांगणामध्ये नाचतायत. आता दुसरा गुण सांगतो, लक्ष देऊन ऐका. तुम्ही आम्ही संसार करत असताना मला उद्याची काळजी आहे. हो, उद्याचं काय होईल, उद्याचं काय होईल, उद्याचं काय होईल, उद्याचं काय होईल, कसंच होईल काळजी करतोय तुम्ही आम्ही. त्याच्यासाठी काय म्हणले 2 एकर बाजरी पेरली महाराज, आता काळजी नाही. एकदा पोती भरली घरात टाकली की वर्षभर लेकरं बाळ खातील आमची. आता आम्हाला काळजी नाही. कोण? शेतकरी. जगाचा पोशिंदा आहे तो, काळजी करतो जगाची. आणि पोतीची पोती रास घरामध्ये नेऊन टाकतो मायबाप. आता रासन घास कळतच नाही. हो, मॅगी न्यूडल्सच्या जमान्यामध्ये ते राहिलंच नाही महाराज. कशाला म्हणतात रास? मशीन आली, भरभर तळलं की संपला विषय. कारण सिटीमध्ये भयान परिस्थिती. तिथं जाऊन विचारावं दूध कोण देतं, ते म्हैस गाई नाही सांगत, म्हणतोय भैया देतो दूध. अशी परिस्थिती आहे. आणि मग ते पशु पक्षी मात्र काय करतात याच्यावरती विचार करा माय बाबा. हो, आपण राशीच्या राशी घरामध्ये टाकतो. त्या पक्षानं यावं आणि तुमच्या असणाऱ्या शेतामध्ये उतरावं. त्यांनी काल परवा दिवशी आमच्या हे लेकरांनी घरटच पाडलं त्या चिमणीचं. त्याच्यातली पिलं सकाळी बाहेर पडलेली पाहिली मी. वाईट वाटलं, खंत वाटली. पण आता विलाच नाही. पडलं त्याला स्पर्श केला की ते परत स्वीकार करत नाही. म्हणजे ते त्यांना दान. हो, स्पर्श झाला देऊन टाकलं. आपण देतोय का? नाही देत. त्यांच्यामध्ये चांगला गुण आहे. आखं कोठं पाडलं, त्याचं घर पाडलं, पण त्या घरात पुढे मला पसाभर दाणं नाही घावलं. हो, साठवत आपण साठवल्याशिवाय राहत नाही. आणि साठवण्याच्या नादात त्या भगवंताला आठवण्याचं मात्र विसरून जातो. आठवायचंय काय? आठवायचंय म्हणजे तुम्ही आठवा आम्हाला. असू द्या, कमी आहोत आपण, कमी आहोत, संख्येने कमी असलो तरी काळजी नाही. एक जण सुद्धा भगवंताला बोलायला लावतो. बरं, गर्दी नसली तरी चालेल, गर्दी असावी असं महाराजांचं म्हणणं आहे. तुम्ही सगळे गर्दी आहेत म्हणून टाळ्यांचा कडकडाट आहे. बरं, आपण कुठपर्यंत आलो? आपण साठवण्याच्या नादात आठवत नाही. एवढं झालंय. कोणाला आठवावं? त्या पंढरीश परमात्म्याला, त्या भगवंताला आठवावं. आणि आठवलं तर मग ते आपल्यासाठी साठवते. कोण? त्याचा साठा संपत नाही. आपण किती केलं तरी पुरत नाही. आजपर्यंत कोणाला पुरलंय त्याने बोटवर करा. कारण लक्ष्मीचा एक गुण असा आहे, तिच्याकडे पाहिलं की ती थांबत नाही. लक्ष्मीचा गुण आहे, तिच्याकडे पाहिलं की ती थांबत नाही. तिच्याकडे पाहिलंच नाही. कारण आमच्या खिशात बंडलच्या बंडल येतोय पण जातोय पण, त्याच्याकडे आम्ही पाहतोय. पण काही काही अशा मावल्या आहेत की खिशातून डायरेक्ट डब्यात.
त्याच्याकडे पाहिलं नाही. हा, एका म्हातारीचं तर नोटबंदी केलेली 2.5 वर्ष, 2.5-3 वर्ष झाले नोटबंदी. आता 1000ची लाल सापडली. म्हातारी म्हणली खर्चलीच नाही बाबा. मी म्हणलं त्याची आई किंमत संपली. म्हणली संपू दे पण जपून ठेवीन मी, अजून सोडणार. लक्ष्मीची ताकद आहे, लक्ष्मीची सत्ता आहे. त्याच्याकडे पाहिलं नाही. साठवून ठेवण्यात मजा नाही, साठवण्यापेक्षा मोकळं राहा. हो, उद्याची काळजी त्याच्यावरती घाला. पक्षी तसे करतात. अरे पक्षी काय करतात? उद्यासाठी साठवत नाही, उद्याची काळजी करत नाही. हा चांगला गुण आहे. तुम्ही हा गुण तुमच्यात आहे का याचा आपली आपण करा सुरुवात, किंवा आपलं आत्मपरीक्षण आपण करायचंय. म्हणजे अजून पुढचा चांगला गुण काय? म्हणजे पक्षी अजून चांगला गुण असा आहे की पक्षी हे विश्व माझं घर आहे म्हणतात. कोणाचं? हो, माऊली ज्ञानोबरायांनी कोणासाठी सांगितलं? हे विश्वची माझे घर, तुमच्या आमच्यासाठी सांगितलं. ज्ञानोबराय म्हणले ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. अरे चराचर आपण होण्याची ताकद आहे. या विश्वाला माझं म्हणावं, पण पक्षी मात्र विश्वाला माझं म्हणतात. कोणाचं शेत आहे त्यांना काय घेणं देणं, कोणाच्या नावावरती 7-12 आहे त्यांना घेणं देणं नाही. अरे मन मोकाट शेतामध्ये जाऊन चालतात. कोणाच्याही ताकद काय म्हणजे कोणाची उठवण्याची. हो, शेतकरी मात्र चतुर आहे. हो, चतुर, कारण त्याला बुद्धीचं वैभव भगवंताने प्रदान केलं आणि ते म्हणते माझं आहे, 7-12 माझं आहे. पण ते मात्र खात नाहीत, घेत नाहीत. दुसरी अजून एक चांगली गोष्ट अशी आहे की ते असणारे पशु पक्षी कधीही चोरी करत. हो, चोरी कधी पुण्य करतात, पाप मात्र त्यांच्याकडून घडत नाही. पाप कधी होतं? उजेडात होतं पुण्य, अंधारात. हो, अंधार पडला की पक्षी कोणाच्या शेतात गेले पाहिला. दिवस जोपर्यंत उगवत नाही तोपर्यंत ते कोणाच्या शेतात जात नाही. दिवस उगवल्यावर तो राजा आहे. शेतात येऊन पशु पक्षी बसतात आणि मस्तपैकी थवेची थवे चरायला सुरू करतात. दिवस मावळल्यावर मात्र ते थांबणार. हो, काही करा, त्यांना आमंत्रण पाठवा, येतच नाही ते. आमच्याकडे रात्रीचीच लई चोऱ्या चालल्यात. हो, रात्रीच्या चोऱ्या होतात इथं. आणि तो चांगला गुण पक्षामध्ये आहे. अजून एक शेवटचा चांगला गुण तुम्हाला सांगून जाईल. ज्या शेतावरती येऊन पक्षी चरायला बसले त्या शेतामध्ये त्या पक्ष्यांनी पाहिलं की आता आपलं पोट भरलेलं नाही, पण शेतकरी दादा मात्र आपल्या आधी उठून येऊन उभा राहिलाय. कशा? ते तिकाटनं त्याच्या फळी माळ्यावगडी उभा पक्ष्यांच्या वर. आता अजून डोकं बुद्धीचं वैभव दिलंय तर हे अजून डोकं लावतोय. खुरखुऱ्या बांधतात. बाबा उभा करतात. त्यांना भीती वाटावी त्यांनी आमच्या शेताकडे येऊ नये तरी ते खात. तरी त्यांना जे करायचंय ते सोडत नाही. आणि असं केल्यानंतर त्या माळ्या उभा राहिलेला गडी दगडी घेतून हातात गोफण घेतो कोणाला राखायला. हो, ज्याला देव कळाला तुकोबराय म्हणले काळजी करू नका, या गड्यावर चला पक्ष्यांना, कारण वृक्षवल्ली आम्हासोय रे वनचरे आणि पशु पक्ष्यांना आमंत्रण देणारे तुकोबराया संत आहेत. पण आमची भुरट्याची अवलाद शेतकरी राखण करतात. कोणासाठी म्हणले? यांच्यासाठी. वाढावे संतान, व्हावे धनधान्य म्हणून हे उभं राहिलं. हे जरी उभं राहिलं, हे किती उभं राहू द्या, त्याच्या मनात येईल तर वरती चरतय. आणि चरायचं झालं की ते थांबत. सावध राहा. तुम्ही आम्ही सुद्धा या संसारामध्ये आलोय. जोपर्यंत आपल्या नशिबामध्ये आहे तोपर्यंत तो पक्षी खातोय. खात असताना याच्या हातामध्ये गोफण आहे, गोफणीमध्ये दगड घातलेला आहे आणि ते दगड भिरकावतोय. परंतु बनवणाऱ्यानं मात्र सावधता केली. कारण इथं सगळ्यांना पापाची भीती आहे. सगळ्याला 2च गोष्टीची भीती बाळगावा माणसाची. कुणाची? 2च गोष्टीची भीती. एक बापाची आणि दुसरी पापाची. हो, 2 गोष्टीची भीती असावी. पहिली बापाची आणि दुसरी पापाची. बापाला भ्यावं, पापाला भ्यावं. आणि म्हणून ज्याने गोफण बनवली ना मायबाप, तो सावध झाला. त्याला वाटलं याचं पाप, कारण त्याने ऐकलं असेल की असणाऱ्या राजा धर्मानं सोन्याचं नाणक एका कोळ्याला दिलं, कोळ्याला दान दिलं. कारण राज्य मी जिंकलं, पांडवांचा विजय झाला, कौरवांचा पराजय झाला आणि मिळालेलं एक नाणं खऱ्या अर्थानं कोळ्याला दिलं. कोळ्याने जेवढं मासं मारलं त्याचं पाप त्याच्या मोकांडी बसलं राजा धर्माच्या. आणि म्हणून हे ऐकलेलं असावं. म्हणून ज्याने गोफण बनवली त्याने गोफण बनवली
असताना ते बोट घालायला एक केलं गोल, काय म्हणतात त्याला बाबा, मुदन. मुदन आणि मुदन पुढं बनवलेली गोफण जी मुदनीची बाजू आहे ती आखूड आहे आणि दुसरी बाजू मात्र लांबडी आहे. त्याच्यामध्ये एक असं केलंय, असं एवढंच आहे. त्याला काय म्हणतात, टवळ. त्या टवळ्यात दगड घालायचा, असा मुडपायचा, फिरवायचा आणि फिरून फिरून ज्यावेळेस सोडला जातो असा दगड जातो पक्ष्यांच्या अंगावर पडणार. पण पक्षी मरेल ना, त्याला पाप लागू नये, तो पक्षी मरू नये म्हणून आधी त्याला नियोजन केलंय फुसडीचं. फुसडी कळतं का, फुसडी? इथं फुसडी कळणार नाही, नको नाही कळत. फुसडीचं नियोजन केलंय. तो दगड सोडत असताना आधी आवाज होतोय, आधी आवाज झाल्याबरोबर पक्षी सावध होतो. मायबाप, हा चांगुलपणा आहे. तुम्ही आम्ही सावध होतोय का? पक्षी मात्र सावध होतो. अरे कुठंतरी फुसडीचा आवाज आलाय, कुठंतरी आवाज आणि मोठा झालाय. आता सावध झालेला पक्षी आहे ती जागा सोडतो. काय करतोय? आम्ही मात्र ऋतून बसलेलो आहे, सोडतच नाही. कुठलीही जागा असू द्या, परमार्थाची असू द्या, राजकारणाची असू द्या, संसाराची असू द्या. सासूबाईला वाटतंय मरायला लागली तरी तिला वाटतंय किल्ल्या माझ्याच कमरेला. सुन साहेबा सून अजिबात देणार नाही. ही भूमिका अंतःकरणाची आहे. म्हणून सावध झालेला पक्षी मात्र जागा सोडतो. जोपर्यंत आपलं त्याच्याही लक्षामध्ये आहे, जोपर्यंत आपल्या नशिबाचा भाग आहे, तोपर्यंत या शेतात आपल्याला खायला मिळेल. तोच विचार तुम्ही आम्ही करणं गरजेचं आहे. नागबाबा म्हणले जोपर्यंत तुमचं प्रारब्ध आहे तोपर्यंत तुम्ही या संसारात आहे. ज्या दिवशी प्रारब्ध संपेल त्या दिवशी उठावं लागेल, त्या दिवशी थांबावं लागेल, त्या दिवशी निघावं लागेल. आणि तोपर्यंत तुम्ही थांबावं असा अनुभव नागबाबांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये माय बापा हो, तुमच्या आमच्या जीवनामध्ये जोपर्यंत प्राप्तन आहे, जोपर्यंत जगणं लिहिलेलं आहे, तोपर्यंत तुम्हा मला जगावंच लागतं. कारण अनेक मंडळी मारायला जातात आणि मरतच नाही. औषध पेले, दवाखान्यात नेऊन नेट केले, बरे झाले, घरी आले, मरत नाही. आणि काही काहींना ठेच लागायला उशीर, हो पडला मेला गेला म्हणे सहज. म्हणून तुम्ही आम्ही काय केलं पाहिजे, सावध झालं पाहिजे. माहिती कधी कधी असं होतं, मगाशी मी दृष्टांत सांगत असताना सांगितलं, आवाज झाला, पक्षानं जागा सोडली. बरं, हा पक्ष जागा सोडत नाही, आवाज होऊ दे नाही तर ब्लास्ट होऊ दे.
काही केलं, सासूने किती सुनेने बडबड केली तरी सासू जागा सोडत नाही. घरामध्ये असणारा माणूस त्याच्या लक्षात आलं, लक्षात आमच्या साधू संतांनी ऐकलं, अरे तुमच्या पाठीमागे तुमच्या जीवनामध्ये जर तुमची निंदा, आपल्या कुटुंबामध्ये ज्यांच्यासाठी आम्ही जगतोय, ज्यांच्यासाठी वागतोय, ज्यांच्यासाठी कष्ट करतोय, ती जर तुमच्यावरती प्रेम, साधू संतांनी सांगितलं नाही रे बाबा, त्यांचं तुझ्यावरती प्रेम नाही, तू केलेल्या कर्मावरती, तू केलेल्या कष्टावरती प्रेम आहे. म्हणून अधिक खऱ्या अर्थानं वेळ न घेता म्हणले काय करावं लागेल तर सावध व्हावं लागेल, जागा सोडावी लागेल. अरे म्हाताऱ्याला किती कुरकुर केलं तरी जातच नाही, म्हणजे जातच नाही. मी म्हणतोय जा वारीला, पण जात मग सावध झालं पाहिजे, जागा सोडली पाहिजे माय बाप्पा हो. आणि असे अनेक प्रसंग, अनेक सद्गुण पक्षांच्या अंतःकरणामध्ये आहे. म्हणून आवर्जून नाथबाबा त्या पक्षांचं उदाहरण देतात. पक्षानं त्या पद्धतीनं जीवन कार्य संपवलं. माझ्या असणाऱ्या खऱ्या अर्थानं दिलीप भाऊंनी मात्र बोलवणं आल्यानंतर थांबता येत नाही मायबाप, अंतःकरणाचा विषय. खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्यानं कधी बोलवेल सांगता येत नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, ये साथ देती नहीं किसी का. अनंत यातना, अनंत दुःखाला सामोरं जावं लागतं. या कुटुंबावरती प्रेम करत असताना काबाड कष्ट करावं. माझी लेकरं लहानाची मोठी व्हावीत, त्या लेकरांना खऱ्या अर्थानं चांगले संस्कार मिळावेत. कारण आई प्रत्येक वेळेस त्या मुलाची काळजी घेत असताना, त्या मुलाच्या खाऊचा प्रश्न सोडवत असताना आई त्याला डबा करून देते, चांगलं ताट देते, पण बाप मात्र आयुष्याच्या त्याच्या शिदोरीची सोय करत असताना आईनं सकाळी सकाळी उठून दिलेला डबा खायला दिलेला आपल्या लक्षात राहतं. पण त्याच असणाऱ्या लाईट सेटिंग मुळे, लोड शेडिंग मुळे रात्री 2 वाजता आलेली लाईट आणि 2 वाजता बाऱ्यावरती जाऊन उभा राहणारा माझा बाप मात्र कळत नाही. आणि मग ते दुःख, त्या बापाचं कष्ट मात्र समजलं. ज्याच्या जीवनामधून बाप जातो ना माय बाप, त्याला मात्र कळाल्याशिवाय राहत नाही. कारण बाप काय करतो, बाप मात्र कष्ट काबाड, कष्टाचा काबाडी उस्माळ्यात तोडतो या, बाप कष्टाचा काबाडी उस्माळ्यात तोडतो या. आयुष्याचा ताप घालवण्याचं काम जो करतो तो बाप आहे. आणि म्हणून या लेकरांना खऱ्या अर्थानं सोडून जात असताना अनंत यातना, अनंत दुःख त्या जीवातल्याला झाले असतील. माझी लेकरं लहान, माझी छकुली, माझी ऐश्वर्य अजून छोटी आहे, परंतु आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना. बापानं कावड कष्ट करावं त्या लेकरांचं आणि मोठं करण्याचं स्वप्न पाहत असताना या जगामध्ये 2च अशी नाती आहेत की ती आपल्यापेक्षा मोठं झालेलं पाहतात. त्याच्यामध्ये पहिली जात आहे ती संतांची आणि दुसरी मात्र बापाची. बापाला वाटतं आपलं लेकरू आपल्यापेक्षा मोठं व्हावं आणि म्हणून रात्रंदिवस तळमळणारा तो बाप वास्तविक पाहता
आणि परिस्थिती वाईट आहे, गरिबीची परिस्थिती वाईट असते. मायबाप एक छोटासा प्रसंग सांगेल आणि आपली कीर्तन रूपी सेवा संपत आलेली आहे. मायबाप कीर्तन रूपी सेवा संपण्या अगोदर खऱ्या अर्थानं मी सांगून जाईल एक प्रसंग आहे की जीवनामध्ये ज्यावेळेस बाप नावाचं पात्र हरपतं ना मायबाप, आपण कितीही मोठं झालो तरी तो असणारा बाप जोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये आहे तोपर्यंत त्या दुःखाची यातना आहे. ज्ञानोबरायांच्या जीवनामधून बाप हरवला, अनेक साधू संतांच्या जीवनामधून बाप नावाचं पात्र ज्यावेळेस संपतं मायबापा हो, त्यावेळेस त्या दुःखाची छटा अंतःकरणाला दुःख दिल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून ते बाप नावाचं पात्र जीवन जगत असताना आपली 2 लेकरं आहेत. त्या दोन्ही लेकरांना आता मोठे झाले, लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर त्यांचा संसार व्यवस्थित मार्गाला लावला. आणि मार्गाला लावल्यानंतर मुलांना सांगितलं बाबा अब तुम्हारे हवाले वतन साथी हो, आता तुमचं तुम्ही पहा, आता मला परमार्थ करू दे, आता मात्र भक्ती मार्गाला लागू दे असं मुलांना सांगितल्यानंतर मुलंही तेच पाहत होती. आजकालची मुलं तर मरण्या अगोदर 7-12 माझ्या नावावरती कधी होईल याचा विचार करणारी लेकरं. मात्र बापाने स्वइच्छेने सावध झाला, भक्ती मार्गामध्ये असणारा बाप, आणि त्या मुलांना वाटून दिलं आपली असणारी एक मुलगी नांदायला गेलेली आहे, तिचंही सुखात आहे. हे सगळं झाल्यानंतर तृप्त आणि असणारा तो बाप त्या मुलांच्या हातामध्ये संसार देतो. मायबाप संसार दिल्यानंतर मुलांना सांगितलं जातं की प्रत्येकाने 1 महिना त्या बापाला जेवायला घालायचं हे ठरलं. आणि त्या पद्धतीने जगत असणारा तो बाप महिन्याला दोघांनी 200-200 रुपये द्यावे. बाप आनंदामध्ये जगतोय. परंतु आता दिवाळीचा सण जवळ आला, आता बापाला असणार व्यसन, तंबाखू खाणारा तो बाप आता तंबाखू खात नाही. कोणाला तरी जावं हात पसरावा, तंबाखू देतोस का रे? कोणी तंबाखू मायबापा देत नाही. एका मुलानं पाहिलं, बारक्या मुलानं बापाला बोलून घेतलं, बाबा आमची इज्जत तुम्ही चव्हाट्यावरती आणताय काय? अहो पैसे देतोय, काय लागतील त्या गायच्या घ्या बाबा. पण कोणाला मागताना जर पाहिलं आमची मान शर्मेने खाली जाते. बाबा तेवढं कृत्य करू नका. परंतु बाबाने नाही ऐकल्यासारखं करावं. दिलेल्या त्या 200-200 रुपयाच्या वळकट्या कराव्या, घरामध्ये ठेवाव्या. काय करतोय बाबा, का असं वाटतोय हे पाहण्यासाठी ज्यावेळेस मुलांनी पाहिलं, मुलगा बापाला तंबाखू खात नाही, मिळालेले 200-200 रुपये आपल्या खिशामध्ये सांभाळत आणि सांभाळत असताना दिवाळीचा सण जवळ आला. बापाने 8 दिवस आधीच विचारावं, का रे दादा ताईला आणायला जातोस ना, माझ्या छकुलीला माझ्या बाळाला आणायला जाणार आहेस ना, त्या मुलीला आणावं, दिवाळीचा सण साजरा करावा म्हणून तळमळणारा तो बाप थोरल्याकडे कधी धाकट्याकडे, बापुड्या बारक्याला विचारतो जातोस का रे तू? बापाने सांगावं. बापाला सांगितलं, तिला फोन केलाय, तिने सांगितलं आदल्या दिवशी येईल, एवढ्या लवकर जाऊन करू काय बाबा? ठीक आहे आदल्या दिवशी काय होईना पण लवकर जा. माझे 5 वाजता बाप येतो, दार वाजवतो, माझ्या लेकीला आणायला जाशील ना रे, तिला घेऊन येशील ना रे? त्या लेकीमध्ये गुंतलेला जीव त्या बापाचं अंतःकरण फिरवतं बाबा. आणि असा प्रसंग त्या दिवाळीच्या सणाला ती मुलगी आणली, सगळीकडे फटाकडे वाजले, दिवाळीचा सण आनंदात साजरा झाला. मायबाप लाडवं झाले, करंज्या झाल्या, सगळ्यांनी यथाच्छ भोजन केलं आणि दिवाळीचा सण संपला. दुसऱ्या दिवसाकडे दिवाळी संपल्यानंतर भाऊबीज जवळ येईल. बापाला मात्र दुःख होत आहे, सगळ्यांच्या अंतःकरणाला आनंद आहे, मुलीलाही आनंद वाटतोय. उद्या भाऊबीज झाली, भावाला ओवाळलं की मला जायचंय, ही अंतःकरणाचा आनंदाचा क्षण आहे. परंतु बापाला मात्र आता वाईट वाटायला लागलं. माझ्यावरती नितांत प्रेम करणारा माझा काळजाचा तुकडा, माझी मुलगी आता नांदायला जाणार, परत 6-6 महिने तिची गाठ भेट होत नाही. म्हणून त्या बापानं त्या मुलीला विचारावं, बाळा राहतेस का अजून 2 दिवस? बापाला सांगते, नाही बाबा, आता शेतीची कामं पडली असतील, ती वाट पाहत असतील, मला जावं लागतंय बाबा. आणि ती मुलगी दुसऱ्या दिवशी निघायची तयारी करते. भाऊबीज झाली, दोन्ही भावंडांनी चांगल्या प्रतीच्या साड्या, 5-5 हजार रुपये किमतीच्या साड्या आणल्या बहिणीला. आणि विदाय करण्यासाठी भावंडांनी पिशव्या भरून नेल्या. वहिनींनी सुद्धा पिशवी दिलेली आहे.
आई मात्र आता राहिली नाही म्हणून प्रत्येक वहिनीनं तिची काळजी घ्यावी. आणि मुलगी निघाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बापानं सकाळी सकाळी निघाल्यानंतर बापानं हातामध्ये पिशवी घ्यावी. कागद दिले, मी येऊ का तुला रोड पर्यंत सोडवायला? बाबा नको, तुम्हाला आता चाललं होत नाही बाबा, तुम्ही इथंच बसा म्हणणारी ती मुलगी. परंतु वहिनी काही त्रास देते का, मला सांगायचंय का, ही शंका मनामध्ये आली बाबांना. म्हणजे चला हरकत नाही, रोड पर्यंत बाबांना एक हातामध्ये पिशवी घ्यावी, दुसऱ्या हातामध्ये खाटिया. थरथरला राहतो बाप, रस्त्यापर्यंत जातो. रस्त्याला गेल्यानंतर मुलीनं सांगावं, बाबा आता तुम्ही परत जा बाबा, मी गाडी आली की बसते आणि जाते माझ्या गावाला. बाप म्हणतो, नाही ग बाबा, येऊ देत नाही असते, मला काही काम नाही, आता थांबतो तोपर्यंत. थांबणार होतो बाप. एसटी येते माय बाप. एसटी आल्यानंतर त्या एसटीच्या दारामध्ये त्या मुलीनं भरभर चढावं, हातामधली पिशवी थरथरणाऱ्या हातानं देत असताना बापानं सुद्धा हातातली काठी टाकून द्यावी आणि त्या एसटीच्या पायरीवरती आत उभं राहावं. कंडक्टरनी म्हणावं, बाबा तुम्ही येणार आहात का? नसेल येणार तर खाली उतरा. त्या कंडक्टरला हात जोडावे. बाबा 2 मिनिटं. आणि हात जोडल्यानंतर त्या असणाऱ्या आपल्या मुलीच्या तोंडावरून हात फिरवावा. ते थरथरणारे सरबट झालेले हात त्या मुलीच्या चेहऱ्यावर तो फिरत असताना त्या मुलीच्या डोळ्यात टचकन पाणी यावं मागा. त्या बापाच्या सुद्धा डोळ्यात तिच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर पाणी येत आहे. खिशामध्ये हात घेतला. अनेक दिवसापासून वळकटीत ठेवलेल्या त्या 200-200 रुपयाच्या नोटा त्या मुलीच्या हातामध्ये येतात. ती मुलगी म्हणते, बाबा याची मला गरज नाही, माझा संसार खूप चांगला आहे. आणि साड्यांचं जर विचाराल तर 5-5 हजाराची साडी मला बाबा घेतली. परंतु तो भाव विभोर झालेला बाप ती पैसे देत असताना त्या मुलीला सांगतो, बाळा कदाचित बाळा ही शेवटचीच मुळवली असेल. आणि म्हणून हातामध्ये दिलेले ते पैसे त्या मुलीनं दाबले. त्या बापाच्या गळ्यात पिठी मारली माय बापा. आणि 10 मोकळून ते बाप आणि ती मुलगी रडते. त्याचं नातं प्रसंग जर पाहिला तर मुलीचं आणि बापाचं नातं आहे ते रडलं, याच्यात विशेष नाही माय बाप. उभी राहिलेली एसटी, थांबलेली गाडी. आता मात्र त्या गाडीतला प्रत्येक प्रवासी तो प्रसंग पाहत असताना रडतोय. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये मायबापा पाणी आहे. कंडक्टरच्या सुद्धा डोळ्यात पाणी आहे. ड्रायव्हरनी सुद्धा एसटी बंद केली आणि तो प्रसंग अनुभवत असताना त्याच्याही डोळ्यामध्ये पाणी येतं. मायबाप का प्रेम करणारी जर कोणी असेल तर ती चुकली आहे, ती मुलगी आहे. आणि म्हणून आज तो बाबा विचार करत असेल, अरे भगवान परमात्म्यानं त्याला मोक्षाचा राजमार्ग दिला असेल. अरे तुझ्या पाठीमागे तुझ्या नावानं अन्नदान होत आहे, तुझ्या पाठीमागे तुझ्या नावानं ज्ञानदान होत आहे. आता मात्र तुला मोक्षाचा सदाळ मार्ग मोकळा आहे. भगवान परमात्म्यानं उभा राहिला असेल, त्याला मुद्रा करत असेल. परंतु त्या बाबाच्या अंतःकरणामध्ये माझी लेकरू 11वी मध्ये शिकताय. आज तिचं रक्षण पालन पोषण करण्याची जबाबदारी भगवंता तू जर घेणार असतील तर मी आतमध्ये प्रवेश करेल, अन्यथा मात्र नाही. भगवंता आता तूच तिचा मायबाप हो, ही विनंती खऱ्या अर्थानं त्या भगवंताला तो बाप आणि भगवंताच्या दरवाजामध्ये खऱ्या अर्थानं करत असेल मायबापा हो. आणि म्हणूनच नाथबाबा सुद्धा म्हणतात, तुम्ही आम्ही तुमच्या आमच्या आणि भरोशावरती राहू नका, तुम्ही आम्ही त्या काळाच्या भरोशावरती राहू नका. जर भरोशावरती राहायचं असेल तर त्या पंढरीश परमात्म्याच्या भरोशावरती राहा. म्हणून मायबापा हो, तुमच्या आमच्या खऱ्या अर्थानं भरोसा जर त्या पंढरीश परमात्म्यावरती त्या मायबापावरती द्यायचं असेल तर एकदा मोठ्या प्रेमानं भजन करावे. Hare
ही सगळी कृपा आहे ती भगवंताची आहे आणि म्हणून भगवान परमात्म्याला जरी तुम्ही आम्ही भगवंताकडे गेलो तरी भगवंत म्हणतो पत्ता विचारायला तिथं जावं लागतं तसं जमणार नाही डायरेक्ट वशीला जमत तिथं जरी दर्शनाला गेलो तरी पडवे म्हणतात पडकीचं धक्का देतील म्हणून सावध व्हायचंय जाताना वशिलाच असला पाहिजे जाताना देवाकडे जाताना वशिला असला पाहिजे वशिला चालतो फक्त तिथं एखादा जसं कोर्टात वकिलाशिवाय भांडता येणार नाही तसं भगवंताकडे जायचं असेल तर संतांशिवाय पर्याय नाही म्हणून संतांचं भजन ज्ञानेश्वर म्हणून नाथ बाबांना सर्वसामान्य जीवानं विचारलं शांती ब्रह्म असणारे बाबा काय करावं लागेल अरे नाथ बाबा म्हणतात काहीच करायची गरज नाही हो फक्त त्याला शरण गेलं की मग मात्र मरण नाही एकदा सुंदर शेवटची चाल शरण एका जनार्दन शरण एका
जोरदार सुंदर या वयामध्ये सुद्धा कपाळे वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आहेत आणि खऱ्या अर्थानं सहजता महत्वाची आहे. सहज